आणि एक महत्त्वाची बातमी दिल्लीमधून आहे। दिल्लीच्या सीमेवर शेतकरी धडकलेले आहेत। लाखोंच्या संख्येने इथे शेतकरी पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं वादळ पाहायला मिळतंय। नोएडाच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढलेला आहे। या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी कलम 144 सुद्धा लागू करण्यात आले। आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। हमी भावासाठी शेतकरी दिल्लीमध्ये मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। ही थेट दृश्य आहेत साम टीव्हीवर आपण पाहतोय। नोएडाच्या सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने पावलं उचललेली आहेत। कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि लाखोंच्या संख्येने नोएडाच्या सीमेवर पाहायला मिळत आहेत। हमीभाव मिळावा यासाठी आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी धडकलेले आहेत। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं वादळ पाहायला मिळतंय। तर ही दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस सुद्धा सज्ज आहेत। पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचबरोबर 144 कलम सुद्धा लागू करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय दिल्लीमध्ये आता लाखोंच्या संख्येने शेतकरी पोहोचलेले आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत? श्वेता, खरं तर हे ग्रेटर नोएडा परिसरामधील जे प्राधिकरण आहे, नोएडा प्राधिकरण, या सगळ्याच्या विरोधात हे शेतकरी मागच्या 60 दिवसांपासून खरं तर संपावरती बसलेले होते आणि त्यानंतर ही दिल्लीकडे शेतकरी निघाले होते। संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांकडून केला जाणार होता, पण त्यापूर्वी नोएडा आणि दिल्लीची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे आणि त्याच ठिकाणी खरं तर 144 कलम जे आहे जमावबंदीचं ते लागू करण्यात आलेलं आहे। ग्रेटर नोएडा आणि नोएडा परिसरामधील ज्या बिल्डर आहेत त्या बिल्डरच्या विरोधामध्ये खरं तर हे आंदोलन मागच्या काही दिवसापासून सुरू होतं। ज्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या संदर्भातल्या काही मागण्या या शेतकऱ्यांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने अखिल भारतीय किसान सभा ग्रेटर नोएडाच्या विरोधात संघटनेकडनं हे आंदोलन केलं जात होतं। जय जवान जय किसान शेतकरी संघटना देखील यामध्ये आंदोलनामध्ये होते आणि त्याच अनुषंगाने हजारोंच्या संख्येने खरं तर हा शेतकऱ्यांचा मॉब जो आहे। अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या माहितीसाठी।